गंगापूरकरांनो, आपण रोज जी हवा श्वासात घेतो ती सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? कारण भवानीनगर मधले लोक हवा ऐवजी धूळ श्वासात घेतात. खरं सांगा, ऐकून विचित्र वाटलं ना? ही विचित्र परिस्थिती आपल्या गंगापूर मधलीच. नमस्कार मंडळी, मी यशराज सावंत. दिस इज डे 13 ऑफ गंगापूर 100 डेज 100 रिअल इश्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कायगाव रोड हा आपलाच गंगापूरचा भाग आहे. तो रस्ता अजूनही अपूर्ण आहे, दुरुस्त झालेला नाही. फक्त त्या रस्त्यावरती मुरुम टाकलेला आहे. ते सोडा, आजचं रिअल इश्यू असा आहे, इथून कोणती बी गाडी गेली की हवा आणि धूळ अशी मिसळते जणू काही धुळीचं वादळ तयार होतं. धुळीचं प्रदूषण तयार होतं, जो थेट तोंडात आणि श्वासात घुसतो. तिथल्या लोकांची आजची परिस्थिती अशी आहे, घरात जेवताना ताटात धूळ पडते, पाणी, भांडी, कपडे सगळीकडे नुसती धूळ. लहान मुलं सतत खोकतात, वयस्कर लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो. ही बारीक धूळ आहे, पण ती थेट फुफ्फुसात जाते आणि तिथून रक्तात मिसळते. आज फक्त साधा खोकला वाटतो, उद्या दमा होऊ शकतो. आज थोडा त्रास आहे, पण उद्या श्वास घेणं कठीण होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठं, फुफ्फुसाचं कायमस्वरूपी नुकसान जे आयुष्यभर भरून निघत नाही. ही धुळीशी समस्या 2025च्या डिसेंबर पासून आणि आता 2026चा मार्च चालू आहे. तो रस्ता कधी होईल माहित नाही, पण सध्या तरी प्रत्येकी 2 दिवसांनी किमान एका टँकरने त्या रस्त्यावरती पाणी मारा, तर ही धूळ कमी होईल आणि तिथल्या लोकांना थोडासा दिलासा मिळेल. गंगापूरकरांनो, हा फक्त एका भागाचा प्रश्न नाही, उद्या हा तुमच्या घरापर्यंतही पोहोचू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवा. आणि मी प्रशासनाला विनंती करतो, हा जनतेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि गंगापूरकरांनो, तुमच्या भागात ही समस्या असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.